एका शांत ठिकाणी आरामात बसा. डोळे हळुवारपणे मिटून घ्या. तुमचे संपूर्ण लक्ष तुमच्या श्वासावर केंद्रित करा. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूच सोडून द्या. आपल्या मनातील विचारांना शांत होऊ द्या. आज आपण आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या नात्यांचा प्रवास करणार आहोत. आई आणि वडिलांच्या त्यागाची जाणीव. तुमच्या आयुष्याची सुरुवात ज्यांच्यामुळे झाली त्या आई आणि वडिलांच्या चेहरा डोळ्यासमोर आणा. विचार करा, तुम्ही जेव्हा लहान होतात तेव्हा तुमची प्रत्येक कमजोरी त्यांनी आपल्या मायेने झाकून टाकली होती. जसा पाऊस आल्यावर आपण छत्री उघडतो, तसेच त्यांनी तुमच्या प्रत्येक संकटात स्वतः छत्री बनून तुम्हाला आधार दिला. त्यांनी स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवून तुम्हाला मोठे केले. ते तुमच्या आयुष्यातील त्या दहीहंडीच्या खालच्या थरासारखे आहेत, ज्यांनी स्वतः कष्ट सोसले जेणेकरून तुम्ही यशाची हंडी फोडू शकाल. त्यांच्या त्या सुरकुतलेल्या हातांकडे आणि थकलेल्या डोळ्यांकडे पाहून मनापासून स्वतःला विचारा, मी त्यांना पुरेसा वेळ आणि सन्मान दिला आहे का? जोडीदाराची मूक साथ. आता तुमच्या जोडीदाराचा विचार करा, जो तुमच्या खांद्याला खांदा लावून संसाराच्या गाडा ओढत आहे. अनेकदा आपण बाहेरच्या जगाचा राग आपल्या माणसावर काढतो, पण तो राग शांतपणे सहन करणारी व्यक्ती म्हणजे आपला जोडीदार. आठवा, त्यांनी तुमच्यासाठी किती वेळा स्वतःच्या आवडीनिवडी मारल्या असतील. कधीकधी आपण त्यांना ऑर्डर देण्यात इतके मग्न होतो की त्यांना आदर द्यायला विसरतो. ते तुमच्या आयुष्यात टाईपरायटरच्या कीज सारखे आहेत. त्यांनी जर थोडी जागा, स्पेस घेतली असेल तर ते फक्त नात्याचा वेग आणि सुसूत्रता टिकवण्यासाठीच. त्यांच्या या मूक सहकार्याबद्दल कृतज्ञ होऊन मनोमन त्यांचे हात हातात घेतल्याची कल्पना करा आणि त्यांना धन्यवाद द्या. मुलांचे निरागस प्रेम. तुमच्या मुलांचा निरागस चेहरा डोळ्यासमोर आणा. ती तुमच्या भविष्याची आशा आहेत. मुले त्या झाडासारखी आहेत ज्यांना वाढण्यासाठी फक्त प्रेमाची आणि मोकळ्या जागेची गरज असते. क्षणभर विचार करा, आपण त्यांच्यावर आपले विचार लादतो की त्यांना समजून घेतो? त्यांच्या डोळ्यांत तुमच्याबद्दल असलेला विश्वास पहा. ते तुमच्या प्रत्येक शब्दाकडे आशेने पाहत असतात. त्यांना नियंत्रणाऐवजी तुमचे प्रेम आणि वेळ हवा आहे. नात्यातील मिसिंग लिंक आणि बदल. आजवर आपण आपल्या पद्धतीने प्रेम व्यक्त केले, पण त्यांना काय हवे होते हे कधीच पाहिले नाही. हीच नात्यातील मिसिंग लिंक आहे. संक्रांतीचा हा सण म्हणजे नात्यातील कडू आठवणींना निरोप देऊन प्रेमाची क्रांती आणण्याची वेळ आहे. सर्व नात्यांना धन्यवाद. आता आपल्या आयुष्यातील त्या प्रत्येक लहान मोठ्या नात्याचे स्मरण करा ज्यांनी तुम्हाला आजवर साथ दिली, काहीतरी शिकवले आणि तुमच्यावर प्रेम केले. माझ्या आयुष्यातील प्रत्येक नात्याला ज्यांनी मला घडवलं आणि सावरलं, त्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देते. तुमच्या अस्तित्वामुळेच माझे आयुष्य खऱ्या अर्थाने समृद्ध झाले आहे. त्याबद्दल मी तुमची ऋणी आहे. तुमच्या डोळ्यांतील अश्रू म्हणजे मनाची स्वच्छता आहे. आता स्वतःचीच म्हणा, आजपासून मी माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य प्रेमाची डिक्शनरी समजून घेईन. अहंकाराच्या तीळ त्यागून सर्वांच्या आयुष्यात प्रेमाच्या गूळ विरघळवेन. हळूहळू एक दीर्घ श्वास घ्या. तुमच्या मनात एक शांतता अनुभवा. लक्षात ठेवा, तुमचे कुटुंब ही तुमची खरी शक्ती आहे. या सुंदर मार्गदर्शनासाठी आणि जीवनाचे मर्म समजून दिल्याबद्दल मी PGP हबचे मनापासून आभार मानतो. ज्या अथांग विश्वाने आपल्याला ही जीवनाची सुंदर भेट दिली त्या युनिव्हर्स माने मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि ज्यांच्या ज्ञानाने आयुष्याला नवी दिशा मिळाली त्या सरश्रीजींना कोटी कोटी धन्यवाद देतो. हळुवारपणे हातांचे तळवे एकमेकांवर घासा. ती ऊब डोळ्यांना लावा आणि सावकाश डोळे उघडा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.